एक आक्रमक स्फोटक फलंदाजी करावी लागेल. वॉशिंग पावडर निर्मा प्रेझेंटिंग पॉवर प्ले षटक क्रमांक 1. या मात्र रिव्हर्स खेळलाय. चांगला प्रयत्न झालाय परंतु चेंडू जातोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक पाठला करतोय. निश्चितपणे सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा फटका खेळलाय. अक्षयच्या बॅट मधून आपण पाहतोय. थोडासा वेग कमी होता चेंडूचा, तितकं चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण करण्याचा देखील प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. अगदी ज्या ठिकाणी चेंडू गेलाय आपण पाहतोय महिला प्रेक्षक रात्रीचे जवळपास 12:10 झाले तरी देखील महिला प्रेक्षकांचा देखील अभूतपूर्व उत्साह, त्या महिला प्रेक्षकांचा देखील आमच्या कॅमेरामॅननं हा क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलाय, त्यांचं देखील मनपूर्वक कौतुक असेल. या मात्र एक जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. चेंडू पोहोचवलाय वन बाउंस सीमा पार. कडक कडकडीत प्रहार चौकार. एक कौनसा नशा आहे हा फक्त क्रिकेटचा नशा आहे, हा फक्त क्रिकेटचा फिवर आहे. जगामध्ये भारताची ओळख, भारत हा कृषीप्रधान देश आहे, भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि तिसरी भारताची ओळख, भारत हा क्रिकेट वेड्यांचा देश आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर होता चेंडू. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला चेंडू मात्र एक उत्तुंग स्ट्रोक खेळण्याचा अक्षयचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसलाय. गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज दीपक. संघासाठी मात्र एक सुरेख कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा चेंडू काही काळ हवेत आहे. झेल मात्र टिपलाय. फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का. बडी मछली जाल में. वाजवलं गेलंय. आमचा नेता लय पॉवरफुल, खऱ्या अर्थाने एक पॉवरफुल नेतृत्व या विभागातील आपण पाहतोय. हॅट्रिक आमदार आहेत ज्यांनी नगरसेवक पदापासून आपल्या कार्याची सुरुवात केली. नगराध्यक्ष देखील झाले. बहुमत नसताना नगराध्यक्ष हा मान त्यांना मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र आपण पाहतोय हॅट्रिक आमदार. आमदार सन्माननीय डॉक्टर राजनजी साळवी साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. 9 जुलै 1965 रोजी साहेबांचा हा जन्मदिवस आहे आणि अगदी विद्यार्थी दशेमध्ये असतानाच साहेबांनी शिवसेनेचा भगवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरित होऊन अगदी शालेय जीवनापासून शिवसेनेचा भगवा आपल्या खांद्यावरती घेतला आणि संपूर्ण भारतामध्ये विद्यार्थी दशेपासूनच सेनेचं कार्य पोहोचवण्याचं महान कार्य केल्यानंतर आज आपण मात्र पाहतोय या मैदानावरती ही स्पर्धा आयोजित आहे. कार्यसम्राट चषक 2022 दरम्यान पुन्हा एकदा फटका खेळलाय. सुंदर झेल टिपलाय. लागोपाठचा दुसरा झेल टिपलाय. फलंदाज निराश असेल. मोठा धक्का. एक और बडी मछली जाल में. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा सज्ज असेल विदर्भाचा हा संघ. दर्जेदार कामगिरी करतोय. सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारला. मी मगाशीच सांगितलं पहिल्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारल्यानंतर कदाचित ती वादळापूर्वीची शांतता होती आणि एक वादळ मात्र आपण पाहतोय विदर्भाच्या संघाचं या मैदानावरती घोंगावतंय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज असेल दीपक. गोल्डन बॉल हॅट्रिक बॉल असेल. स्ट्राईकचा फलंदाज मात्र असेल राजेश. तमाम प्रेक्षकांच्या नजरा देखील या मैदानावरती असतील. या चेंडूवरती काय करामत होणार. या चेंडूवरती हॅट्रिक घेणार का. कारण स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी राज 11 संघाचा गोलंदाज आकाश सपकाळ ज्यानं 4 चेंडूवरती 4 बळी टिपले होते, आज मात्र एक हॅट्रिक पाहायला मिळणार का. यावेळी मात्र निश्चितपणे थोडासा
एक चांगला चेंडू होता, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू पायावरती आदळतोय, कोणत्याही प्रकारची धाव नसेल. निश्चितपणे या षटकाची मात्र समाप्ती, एक सफल षटक मात्र आपल्या संघासाठी. सुंदर कामगिरी करतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या असेल 2-6. महापुरुष पोलीस रत्नागिरीचा संघ फलंदाजी करतोय तर गोलंदाजी करतोय साई रत्न विदर्भचा संघ. या संघाचे संघमालक रामदास खानविलकर यांनी स्पॉन्सर केलेला हा संघ आहे. एक दर्जेदार कामगिरी करतोय. विदर्भाच्या संघाला मात्र आज या मैदानावरती दाखवून द्यावं लागेल, एक चांगली कामगिरी करावी लागेल. त्या पद्धतीने विदर्भाचा संघ कामगिरी करतोय. इलाका किसी का भी हो, धमाका सिर्फ हमारा ही होगा, अशा प्रकारची दर्जेदार कामगिरी मात्र आज या मैदानावरती पाहायला मिळते. तमाम क्रीडा रसिकांच्या डोळ्याचे पारणं फेडणारी नेत्रदीपक फलंदाजी गोलंदाजी मात्र आज या मैदानावरती आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन होतंय. तितकीच दमदार फलंदाजी देखील करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज, बॉलर नेम गोलंदाजी मार्कवरती असेल दीपू रैना. यावेळी मात्र निश्चितपणे टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला जाणारा चेंडू, एक उत्तम स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नसेल. स्ट्राईकचा फलंदाज असेल पंकज आणि राजेशची जोडी मात्र मैदानात पहिल्या सामन्यामध्ये ही जोडी जर आपण पाहिली तर सलामीला आलेली जोडी होती. नंतर पुन्हा एकदा या जोडीला आपण पाहतो या मैदानावरती. एक चांगली सुंदर कामगिरी करावी लागेल, कारण 5 षटकांचा सामना आहे, मर्यादित षटकांचा सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये 5 षटकामध्ये 55 धावा फटकावल्या होत्या महापुरुष पोलीस रत्नागिरी संघानं. कार्यसम्राट चषक 2022चा हा थरार आपण पाहतोय. यावेळी मात्र चेंडू काही काळ हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय, फलंदाज बाद होतोय. पंकजला देखील परतावं लागतंय. सुंदर गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा उजव्या इष्टीच्या वरती उसळे घेणारा चेंडू. समालोचन कक्षामध्ये आपण पाहताय डोंबिवलीचा एक सुप्रसिद्ध आवाज, ज्यांनी 15-16 वर्षापासून समालोचन क्षेत्रामध्ये एक दर्जेदार अशी कामगिरी केली आहे. आणि आज आपण पाहतोय एक ऑलराऊंडर आहेत ते समालोचन क्षेत्राच्या बाबतीत. तर मराठीचा एक बुलंद आवाज आहे, त्याचप्रमाणे कधी मॅन्युअल स्कोरिंग तर कधी ऑनलाईन स्कोरिंग, सर्व क्षेत्रामध्ये एक अग्रेसर असणारं नाव म्हणजे प्रसाद परब. आणि आमच्या समेत गेल्या 2 दिवसापासून आपण पाहतोय चिपळूणचा एक गोड आवाज, एक सुंदर समालोचन सिद्दीक मेमन. त्यासोबत आमची संपूर्ण GTC लाईव्हची टीम सामन्यातला प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव, प्रत्येक क्षण आपल्यापर्यंत पोहोचवते. आमचे कॅमेरामन देखील आपण पाहतोय अविरतपणे सुंदर अशी कामगिरी. मैदानावरचा प्रेक्षक वर्ग असू दे, व्यासपीठावरचे मान्यवर असू दे, संपूर्ण खेळाडू, सर्वांवरती बरोबर कॅमेरा, त्यांची अचूक नजर आणि अचूक असं या स्पर्धेचं छायाचित्रण संपूर्ण जगभरामध्ये पोहोचवण्याचं एक महान कार्य GTC लाईव्हच्या माध्यमातून लांजाचं हे ऐतिहासिक मैदान जगभरामध्ये 185 देशामध्ये पोहोचवलं आहे. त्याबद्दल GTC लाईव्हच्या संपूर्ण टीमचं देखील मनपूर्वक विशेष कौतुक असेल. संपूर्ण आयोजकाचं देखील कौतुक असेल आणि तितकंच कौतुक असेल या गोलंदाजाचं देखील, कारण या गोलंदाजानं या षटकातील चेंडूवरती एक बळी मिळवला आहे पंकजचा आणि पंकजला मात्र परतवून लावलं आहे. पंकजची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये चंदन. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता हा खेळाडू आहे चंदन. यावेळी देखील निश्चितपणे हा चेंडू चांगला चेंडू होता. सुंदर क्षेत्ररक्षण. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की जॉन्टीपर्यंत एकही चेंडू आला नव्हता, परंतु या सामन्यामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करण्याची संधी मिळते. आणि झेलसाठी मात्र पारितोषिक कायम असेल. जॉन्टीनं जर झेल टिपला तर भावेशकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळी मात्र निश्चितपणे वेग आणि प्रचंड वेगाने टाकलेला एक चेंडू आपण पाहतोय. एक वेगवान चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. भारतातील सर्वात वेगवान रेल्वे म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तेजस एक्सप्रेसच्या गतीनं टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. एक सुंदर गोलंदाजी करतोय दीपू आपल्या संघासाठी. एक खूप लांबचा दूरवरचा पल्ला प्रवास करून आल्यानंतर मात्र एक दर्जेदार कामगिरी. एक आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. ते खऱ्या अर्थानं तुम्हाला जर क्रिकेटमध्ये एक चांगला क्रिकेटर व्हायचं असेल, एक यशस्वी क्रिकेटर व्हायचं असेल तर विराट कोहलीसारखी आक्रमकता आणि राहुल द्रविडसारखा संयम आपल्या फलंदाजीमध्ये पाहिजे. चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूचा समाचार, अशा प्रकारचं एक दर्जेदार क्रिकेट खेळलं पाहिजे. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात संयमी फलंदाज म्हणून ज्याचं नाव अग्रेसर आहे तो म्हणजे भारतीय संघाचा ऑल राहुल द्रविड, ज्याच्या नावावरती एक विक्रम आहे. राहुल द्रविडच्या नावावरती एक जगामध्ये विक्रम आहे. या चेंडूनंतर तुम्हाला सांगेन.
हा चेंडू मात्र खेळलाय निश्चितपणे पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण केलंय जॉन्टीनं. नावाप्रमाणे सुंदर क्षेत्ररक्षण करतोय जॉन्टी. जागतिक क्रिकेटमध्ये राहुल द्रविड लागोपाठचे 173 सामने खेळलाय परंतु तो कधीही शून्यावर बाद झाला नाही. याचा अर्थ आहे की संयम. भलेही त्यानं पहिली धाव घेण्यासाठी 10 चेंडू खेळले असतील परंतु त्याच्याकडे असणारा संयम क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तेच महत्त्वाचं आहे. आजकाल क्रिकेट फास्ट होत चाललंय. आजकाल क्रिकेटमध्ये आपण पाहतो वीरेंद्र सेहवाग सारखे अनेक खेळाडू पहिल्या चेंडूवरती षटकार मारलाय दुसऱ्या चेंडूवरती बाद होऊन परतलाय. असे अनेक खेळाडू ज्या भारतीय वीरेंद्र सेहवागनं देखील आपण पाहतो अनेक वेळा पहिल्या चेंडूवरती षटकार मारण्याचा पराक्रम अनेक सामन्यामध्ये केलाय. सन्माननीय परेश खातू साहेब आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. सन्माननीय परेश खातू साहेब आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. तर मी सांगितलं वीरेंद्र सेहवागनं अनेक वेळा सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. त्याच्यानंतर तो पाकिस्तानमध्ये जाऊन त्यानं त्रिशतक झळकवलं. त्याच्यानंतर तो मुलतान का सुलतान ओळखला गेला. जर्सी क्रमांक 44 ज्यानं अर्धरामर केली तो वीरेंद्र सेहवाग. आपण देखील आपल्या मैदानावरती पाहतोय की अनेक वीरेंद्र सेहवाग या मैदानावरती देखील जन्माला आले ज्यांनी पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल गोलंदाज. हा चेंडू मात्र केवळ दिशा देण्याचं काम परंतु एक धाव निश्चितपणे. बॅकअप नव्हतं त्याच्यासाठीच क्षेत्ररक्षक आपण पाहतोय थ्रो करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय बहुतेक भाऊ पवार कदाचित असावा त्या ठिकाणी. पाहिलं की गोलंदाज थोडासा पुढं आहे. बॅकअपला कोणी खेळाडू नाही. थ्रो केला नाही. एक धाव मात्र निश्चितपणे. एका धावेने मात्र धावफलकावरती धावसंख्या 9 धावा धावफलकावरती. एक सावध सुरुवात आहे. एक शांत सुरुवात आहे. एक संयमी सुरुवात आहे. यावेळी मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला आहे. खऱ्या अर्थानं सरळ बॅटनं ज्यावेळी आपल्याला धावा निघतात त्यावेळी रिव्हर्सचा एक प्रयत्न केला परंतु चंदन सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. अनेक मैदानं गाजवणारा फलंदाज आहे. मागच्याच पहिल्या सामन्यामध्ये मात्र चंदननं 4 षटकारांची आतिषबाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये. तशाच प्रकारची खेळी मात्र अपेक्षित असेल चंदनकडून. हो यावेळी मात्र पुन्हा एकदा पंच करण्याचा बिग हिट करण्याचा एक प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेतोय चेंडू. यष्टीरक्षकाकडे जातोय. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज दीपक. तर वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय म्हणजे वैयक्तिक कोट्यातलं दुसरं म्हणजे त्याचं अंतिम षटक असेल. 5 षटकांचा हा सामना आहे. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. हो यावेळी मात्र निश्चितपणे थोडासा गैरसमज झालाय आणि चेंडू सीमा पार चौकार. एक खऱ्या अर्थानं 2 क्षेत्ररक्षक होते परंतु थोडंसं दोन्ही क्षेत्ररक्षकामध्ये मिसअंडरस्टँडिंग आणि चेंडू परिणामी झेल तर झालाच नाही परंतु चेंडू सीमापार देखील गेला. या 4 धावा देखील संघासाठी खूप महत्त्वाच्या असतील. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस होता. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा दूरवरती असेल जोपर्यंत क्षेत्ररक्षित करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. यावेळी मात्र निश्चितपणे फलंदाज बाद होतोय. निश्चितपणे आमच्या पंचांची देखील करडी नजर मैदानावरती आपण पाहतोय. अगदी आज या स्पर्धेची 3री रात्र परंतु आपण पाहतोय अनेक निर्णयाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर आमचे 3ही पंच अक्षय कोळंबेकर, अक्षय पाटील, विश्वनाथ लिंगायत एक संपूर्ण ऑफिशियल टीम जी आपण पाहतोय एक दर्जेदार कामगिरी. संपूर्ण स्पर्धेमध्ये एक आदर्श गुणलेखिका म्हणून ज्यांचा उल्लेख करावा आमच्यासोबत समालोचन कक्षामध्ये दर्शना पवार एक सुंदर गुणलेखिका म्हणून अगदी प्रत्येक चेंडूची प्रत्येक धावेची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. म्हणजे बोलतोय आम्ही परंतु ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये मात्र संतोष. पुन्हा एकदा आपण पाहतोय की एक चौकार गेल्यानंतर मात्र पुढच्या चेंडूवरती एक धावबाची संधी आणि ती संधी मात्र मुळातच त्या संधीचं सोनं केलं आहे. धावपलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा असतील धावपलकावरती. हा चेंडू मात्र खेळलाय. एक आखूड टप्प्याचा चेंडू होता. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक जोपर्यंत क्षेत्ररक्षित करतोय तोपर्यंत निश्चितपणे या चेंडूवरती 1 धाव. धावपलकावरती 15 धावा असतील. या षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावसंख्या 15 धावा. इथून पुढे मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 12 चेंडूमध्ये मात्र एक चांगली तोफानी फलंदाजी करावी लागेल. चौकार आणि षटकार तर मारावेच लागतील कारण एक नियंत्रित मर्यादित षटकांचा सामना आहे. 5 षटकांचा सामना आहे. समोरच्या संघासमोर एक चांगली धावसंख्या उभा करावी लागेल. एक मोठं असं लक्ष उभा करावं लागेल कारण इथून पुढे मात्र संधी नसेल. एक सुंदर आपण पाहतोय प्रेक्षणीय सामना. तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा देखील या मैदानावरती असतील. आमचे जे ऑनलाईन प्रेक्षक देखील GTCच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत त्यात ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक अभिनंदन असेल.
शिवसेना युवासेना आयोजित आणि सन्माननीय आमदार डॉक्टर राजनजी साळवीसाहेब पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय. कार्यसम्राट चषक 2022 लांजा साखरपा आणि राजापूर आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावरती पोहोचलेली ही स्पर्धा. या स्पर्धेचं पहिलं वर्ष जरी असलं तरी आपण पाहतोय अत्यंत दर्जेदार असं नियोजन आहे. थोडंसं आपण पाहतोय की सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लॉकडाऊन मुक्त झाल्यानंतर मास्क मुक्त झाल्यानंतर अनेक ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत. काही ठिकाणी मोठ्या स्पर्धा. ही सुद्धा स्पर्धा आपण पाहतोय की एक माइलस्टोन स्पर्धा आहे. तब्बल 2 लाखाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, जे खऱ्या अर्थानं आमच्या बक्षीसदात्यांचं देखील कौतुक असेल की इतक्या मोठ्या प्रमाणावरती या सामन्यामध्ये जो संघ जिंकणार त्या संघाला पुढच्या फेरीचा सामना जो आहे साई जिगर रत्नागिरी संघासोबत खेळावा लागेल. आखोट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू काही काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक यावेळी मात्र खूप दूरवरती आहे. एक धाव घेतली, निश्चितपणे एकाच धावेवरती समाधान असेल. थोडंसं संत गतीचा सामना आपण पाहतोय की आत्तापर्यंत धावफलकावरती धावसंख्या असतील 16 धावा, 4 बाद 16, 11 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज जितेन. आत्तापर्यंत फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून दूर ठेवलंय, रोखून ठेवलंय. सुंदर गोलंदाजी होते. नियंत्रित टप्पा, नियंत्रित गोलंदाजी, योग्य दिशेने गोलंदाजी करते. सर्वच गोलंदाजांनी आज मात्र प्रभावित केले. विशेषतः आज या मैदानावरती एक गोलंदाज ज्यानं प्रभावित केले, साई जिगर रत्नागिरी संघाचा गोलंदाज ज्यानं खूप प्रभावित केले. एका सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळाला आहे. सागर कांबळे, मूळचा लांज्याचा असणारा हा खेळाडू ज्यानं अगदी 7 समुद्रापलीकडे देखील आपलं नाव केलं आहे. सागर कांबळे या स्पर्धेतलं एक निर्धाव षटक टाकण्याचा मान देखील त्याच्या नावावरती जातोय. खऱ्या अर्थानं क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कालच आमच्या प्रसाद सरांनी दाखवलं की एक त्यांच्या मोबाईलवरती आलेला मेसेज की 108 धावा करायच्या होत्या 8 षटकामध्ये, आणि प्रतिस्पर्धी संघानं 6 षटकामध्ये 96 धावा केल्या आणि 12 चेंडूमध्ये 12 धावा करता आल्या नाहीत. हा क्रिकेट आहे, हे क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू काही काळ हवेत आहे. हो, यावेळी मात्र खऱ्या अर्थानं झेल घेण्याचा खूप प्रयत्न केला आहे. तसं तर 1000 रुपयाची नोटसुद्धा हातातून निसटली. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे भावेश यांच्याकडून, परंतु चांगला बिग एफर्ट होता, बिग प्रयत्न होता. एक चांगलं योगदान दिलंय जॉन्टीनं आपल्या संघासाठी. 4 बाद 17 धावा असतील धावफलकावरती. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती असेल फलंदाज चंदन. चंदननं मात्र यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर अगदी मधल्या एसटीवरून जाणारा हा चेंडू आहे. म्हणजे हा चेंडू जर सरळ बॅटनं खेळता येऊ शकला असता तर गोलंदाजाच्या डोक्यावरून निश्चितपणे एक चांगला फटका होऊ शकला असता. परंतु आपण पाहतोय क्रिकेट आहे, फास्ट क्रिकेट होत चाललंय की प्रत्येक चेंडूवरती धाव महत्त्वाची आहे. पुन्हा एक आखूट टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र एक स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती असेल. जोपर्यंत क्षेत्ररक्षित करतोय तोपर्यंत निश्चितपणे एक धाव मात्र या चेंडूवरती. धावफलकावरती धावसंख्या असेल 18. 18 म्हटलं की नजरेसमोर एक क्रमांक उभा राहतो, जर्सी क्रमांक 18. भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार विराट कोहली, जर्सी क्रमांक 18. चिकू या टोपण नावानं परिचित असणारा विराट कोहली. इथं मात्र धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती असतील. 4 बाद 18. ग्राउंड्समध्ये जे आपण अत्याधुनिक माईक बसवले त्याच्यामधून आमच्या कानावरती स्पष्टपणे आवाज आला, ए रैना रुक जाना यार. हे त्या कॅमेऱ्याची आणि त्या साऊंडची करामत आहे. GTC लाईव्हच्या माध्यमातून जे कॅमेरे आपण जे माईक स्टंपमध्ये बसवलेत त्यातून आवाज आमच्या कानापर्यंत स्पष्टपणे पोहोचतोय. गोलंदाजी मार्कवरती असेल भाऊ पवार. भाऊ पवारला मात्र पॉवर ऑफ पॉवर मैदानावरती सिद्ध करावी लागेल. पहिला चेंडू होता, स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक असेल, सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावबादची संधी. यावेळी मात्र निश्चितपणे पहा काय झालं. भाऊ पवारकडे एक संधी होती, परंतु या चेंडूवरती मात्र निश्चितपणे कौतुक असेल दोन्ही फलंदाजाचं की 2 धावा या चेंडूवरती वसूल केले. धावफलकावरती धावसंख्या असेल 20 धावा. स्ट्राईकचा फलंदाज चंदन. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय संतोष. पुन्हा एकदा दुहेरी धावेची संधी होते का पाहूया.
निश्चितपणे पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. फलंदाज बहुधा आपल्या स्क्रीजमध्ये सुरक्षित असावा. पंचांकडे मागणी देखील केली होती, परंतु आपण पाहतोय निश्चितपणे या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा वसूल केले. संघाला संजीवनी देणाऱ्या या धावा असतील, कारण 22 धावा धावफलकावरती, 22 रन, लॉस ऑफ 4 विकेट. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 4 चेंडूमध्ये कशा प्रकारची यावेळी मात्र एक जबरदस्त बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू काही काळ हवेत. झेल मात्र टिपलाय. सुंदर झेल. अगदी सीमा रेषेवरून धावत जाऊन हा झेल टिपलाय. पुन्हा एकदा IPL मधून खानविलकरच्या या स्टेडियमवरती एंट्री होती हार्दिक पांड्याची. सुंदर असा झेल टिपलाय. आणि GTC लाईव्हच्या माध्यमातून YouTube लाईव्ह असणारी स्पर्धा आपण पाहतोय. त्याच्यानंतर हा खेळाडू सामना संपल्यानंतर निदान रात्री 3 वाजेपर्यंत 10 वेळा तरी हा झेल पाहणार. यूट्यूबवरती जाऊन सर्च करणार GTC लाईव्हमध्ये की आपण हा झेल कशा पद्धतीने टिपलाय. हा फायदा आहे. यूट्यूब लाईव्ह स्पर्धा असण्याचा हा एक फायदा आहे की प्रत्येक खेळाडूला आपण काय कामगिरी केली आहे, की कोणत्या चेंडूवरती कशा प्रकारे आपण बाद झालोय, कोणत्या चेंडूवरती कशा प्रकारे आपण बळी मिळवलाय, कोणता चेंडू आपण वाईट टाकलाय, याचं श्रेय जातं GTC लाईव्हला, की ज्यांनी ही स्पर्धा एक दर्जेदार करण्याचा विडा उचलला आणि तो आमची संपूर्ण टीम एक समर्थपणे पार पाडते. त्याला आयोजकांची देखील तितकीच साथ मिळते. हा चेंडू हा टप्पा पडल्यानंतर थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे देखील पाहिलं गेलं. फलंदाजाला कदाचित वाटलं की हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, हा चेंडू वाईड मिळेल, परंतु आपण पाहतोय पंचांची सुरेख अशी कामगिरी आहे. पंचांसाठी दोन्ही संघ सारखेच आहेत. पंचांसाठी दोन्ही खेळाडू सारखेच आहेत. एक राम आहे तर दुसरा लखन आहे, एक करण आहे तर दुसरा अर्जुन आहे. त्याच्यामुळं पंचांची देखील महत्त्वाची कामगिरी आपण पाहतोय. यावेळी मात्र चेंडू बॅटच्या खालून निघून जातोय. एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एक निर्धाव चेंडू. भाऊ पवार मात्र काहीच समाधानी असेल, कारण पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं की 2 वेगवान धावा, म्हणजे पहिल्या 2 चेंडूवरती दुहेरी धावा, 4 धावा वसूल केल्यानंतर मात्र निश्चितपणे चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू असेल. यावेळी मात्र रिव्हर्स एक जबरदस्त परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, उत्तुंग असा वादळी षटकार. आपण पाहिलं की शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवरती मात्र एक उत्तुंग असा षटकार पाहायला मिळालाय. रिव्हर्सचा षटकार मारलाय. अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केलेला चेंडू आणि कोणताही डाऊट नव्हता. चेंडू सरळ भिरकावला सीमारेषेच्या वरून. षटकार आणि धावफलकावरती धावसंख्या पोहोचवली. 28 धावा धावफलकावरती असतील आणि 29 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी केले महापुरुष पोलीस रत्नागिरी संघानं. 5 षटकामध्ये 28 धावा बनवलेत आणि 29 धावांचं लक्ष असेल. मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर विदर्भाच्या संघासमोर 30 चेंडूमध्ये 30 धावांचं लक्ष होतं. स्वप्नील नावाचं एक वादळ आलं आणि तो सामना त्यानं 2 षटकामध्ये आपल्या संघाला जिंकून दिला. सिद्दीक मेमन, आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. सिद्दीक मेमन. थँक्यू डीजे. आपण पाहतो की एक क्रिकेटर असू द्या, कोणीही कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी असू द्या, ज्यावेळी तो यशस्वी होतो प्रत्येक पुरुषाच्या मागे यशस्वी होण्यामध्ये एका स्त्रीचा हात असतो.
आणि ती त्याची गुरु असते, पहिली गुरु असते ती त्याची आई असते. तमाम आपण जर पाहिलं तर तारीख ओलांडून गेली, कारण 12 वाजून गेलेत. जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा असतील. ज्या आईने आपल्याला घडवलं. आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्यावेळी यशस्वी होतो त्याच्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा असतो तो आपल्या आईचा असतो. आणि त्या तमाम मातांना देखील या शुभेच्छा असतील मातृदिनाच्या, जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. यापुढे मायक्रोफोनवरती देखील बदल होतो आहे. माझे सहकारी समालोचक खास चिपळूणवरून आपण गेल्या 3 दिवसापासून या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज ऐकताय, एक सुंदर समालोचन हिंदीमधून मराठीमधून ज्यांचं सुंदर समालोचन ऐकताय असे सिद्दीक मेमन यांना या ठिकाणी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय आणि आपली रजा घेतोय. धन्यवाद. वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत है. इस मैच के अंदर टारगेट बड़ा नहीं है, 29 का टारगेट है. टारगेट छोटा के मगर टीप और टैग की लड़ाई देनी होगी. प्रहारवी के बल्लेबाज 30 गेंदों में 29 का पीछा करने के लिए मैदान के अंदर पहुंच चुके हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज चंदन जाधव गेंदबाजी करने के लिए काबिलियत वाले खिलाड़ी है, अच्छे खिलाड़ी है, क्रिकेट की परिभाषा को अच्छे तरीके से समझते हैं. फील्डिंग की जमावट एक बार फिर देखिए, विकेट के पीछे विकेट कीपर एक खिलाड़ी थर्ड मैन, एक खिलाड़ी पॉइंट, एक खिलाड़ी एक बार फिर मिड ऑफ पर है. पहली गेंद स्लो पर गेंद थी ऑन साइड की तरफ, कहते हैं डायरी के अंदर खिलाड़ी है. जब तक फील्ड करे तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों आंखों में इशारा किया. 1 रन मुकम्मल होता हुआ आसिफ ने अपना खाता खुला 1 रन के साथ. अब जाकर स्ट्राइक पर स्वप्निल को आप देख रहे हो, पिछले मैच के मैन ऑफ द मैच बने थे. इनके पास अब जाकर कॉन्फिडेंस 7वें आसमान पर रहेगा, क्योंकि पिछले मैच के अंदर भी प्रदर्शन इनका अच्छा था. इस मैच के अंदर प्रारंभिक बल्लेबाज मुख्य बल्लेबाज के रूप में मैदान के अंदर आए हैं. रन संख्या 1 रन, ज्यादा बड़ा टोटल नहीं है. मैदान के अंदर लगातार फील्डिंग की जमावट में तब्दीली ला रहे हैं. बैटल अच्छा होने वाला है, मैच अच्छा होने वाला है. दोनों तरफ टकराव देने वाले खिलाड़ी है. भले कि एक दूसरे को जानते नहीं है, मगर दोनों भी टीम के अंदर एक दूसरे के बाद जो क्रिकेट की परिभाषा है ना, उसको अच्छी तरीके से जानते हैं. पहली गेंद के ऊपर सिंगल बनाया आसिफ, नॉन स्ट्राइक इन की तरफ आए. स्ट्राइक इन पर अब जाकर आप देख रहे बल्लेबाज स्वप्निल, चंदन जाधव प्रहार में गेंदबाज, मुख्य गेंदबाज छोटे रनों के साथ ओवर द विकेट. एक्रोबेस्टन जाकर बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश है, बल्ले पर गेंद नहीं आ रही. पीछे की तरफ विकेट कीपर चकमा खाते हुए 1 रन के साथ इजाफा होगा. विकेट कीपर थोड़ी सी गलतियां कर रहे हैं, बैलेंस कम है, उसके अंदर गलती नहीं करनी है. गलती को माफी नहीं है. मराठी में अगर कहा जाए तो चुटकी ना माफी नहीं है. गलती करोगे तो बाहर का रास्ता है, एक बार फिर जी जान लगाओगे तो अंदर का रास्ता है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज है. इस ओवर की अगली गेंद शानदार के कड़क स्ट्रोक है, ऑन साइड पर गेंद में हवा में गए, खिलाड़ी गए, लपक लिया. शानदार कैच है, दूर से आए थे, गजब का कैच पकड़ते हुए आसिफ की बारी समाप्त होती हुई. पहला झटका, पहला विकेट, पहला ब्रेक थ्रू, बैक टू बबल. यानी सुमेश सोमा ने बल्लेबाज है, नॉन स्ट्राइक एंड पर आप देख रहे हैं स्वप्निल को देख रहे हैं. स्वप्निल फिलहाल में 1 पर गए. आउट होने वाले खिलाड़ी आसिफ 1 रन बनाकर डकआउट में गए हैं. पावर प्ले का ओवर लेकर मैंडेटरी पावर प्ले का ओवर चंदन जाधव गेंदबाजी कर रहे हैं. धीमे रफ्तार वाले गेंदबाजी, नए प्लानिंग के साथ नए विकल्प का इस्तेमाल कर रहे हैं, कुछ अलग करने की कोशिश कर रहे हैं. कुछ नया करोगे, देखने वालों के नजारे अपने आप बदलने वाले हैं. स्ट्राइक एंड पर नए बल्लेबाज सोमा तैयार. इस ओवर की अगली गेंद हल्की गेंद रक्षात्मक ढंग के साथ एक बार फिर खेलते हुए कलाई का इस्तेमाल किया, बॉटम का इस्तेमाल किया. इस गेंद को पॉइंट की तरफ ढकेल दिया गया.
आसानी के साथ इस गेंद को खेलते हुए 1 रन के साथ रन संख्या में इजाफा। रन संख्या कुल मिलाकर 3 रन, 1 विकेट के नुकसान पर 1 रन बनाकर फिलहाल में आसिफ डकआउट के अंदर है। मैदान के अंदर आप एक एंड पर स्वप्निल को देख रहे हो, नॉन स्ट्राइक एंड पर सोमा है और चंदन यादव पहला ओवर थोड़ा सा नपी तुड़ी गेंदबाजी करे। अच्छी गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी, बैलेंस ज्यादा नहीं है, इनको पता है अच्छी गेंदबाजी करनी है। अच्छी गेंद बैकफुट पर चले गए, कट करने की कोशिश पॉइंट पर खिलाड़ी के, जब तक फीड करे थ्रो करे तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों में इशारा किया। 1 रन मुकम्मल किया गया। रन संख्या कुल मिलाकर अब जाकर स्कोर कार्ड के ऊपर 4 रन। पहला ओवर पारी का फिलहाल में चल रहा है। चंदन यादव गेंदबाजी कर रहे हैं, नपीतुली गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी है, अच्छी गेंदबाजी है और प्रभावित किया कि पहले ओवर के अंदर दर्शक टक लगाकर इस मैच का आनंद उठा रहे हैं। इस ओवर की अगली गेंद अक्रॉस द स्टंप चले गए, स्क्वायर लेके ऊपर से गेंद को खेल दिया डीप फाइंडिंग और स्क्वायर लेके बीचों बीच दमदार स्ट्रोक। गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौका, मिला मौका जड़ा चौका। गेंद बांटने के बाद 4 एक बार फिर अक्रॉस द स्टंप चले गए थे सोमा, जगह बनाकर एक बार फिर ऑन साइड पर गेंद, छोटी गेंद थी, छोटी गेंद पर प्रहार। गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौका, मिला मौका जड़ा चौका। शानदार स्ट्रोक है। रन संख्या फिर मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हैं 29 का पीछा, 8 रन पहले ओवर के अंदर बने हैं। अभी भी कुल मिलाकर 24 गेंदों का खेल बचा हुआ, 21 रनों की जरूरत है। पहले ओवर में चंदन यादव ने 8 रन दिए हैं। अच्छी गेंदबाजी थी, आखिरी गेंद पर चौका नहीं लगता तो मैच के अंदर थोड़ी सी पकड़ बनाई थी। अभी भी मैच छूटा नहीं है, 24 गेंदों का खेल बचा हुआ, 21 रनों की जरूरत है, जी जान लगाने की जरूरत है। मैदान पर चल रहा है घमासान, खिलाड़ी इस पड़ाव को जीतने के लिए लगा रहे जी जान। मैच बहुत अच्छा गेंदबाजी करने के लिए दूसरे ओवर के अंदर राजेश गेंदबाजी करने के लिए आए। अपने ओर से पहला टीम के साथ दूसरा ओवर लेकर पावर प्ले का ओवर, मैंडेटरी पावर प्ले में गेंदबाज राजेश साबन, स्ट्राइकर एंड पर स्वप्निल है। शानदार के दमदार है, बल्ले के बीचों बीच ऑन साइड पर मिड विकेट के ऊपर थे खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने। गेंद बॉर्डर के आ गए, ब्यूटीफुल पर जाता है, स्वप्निल के बल्ले से झटकाया। इस ओवर की दूसरी गेंद शानदार गेंद, जड़ में गेंद है, फॉलोथ्रू के अंदर अच्छी फील्डिंग, इतना अच्छा टाइमिंग नहीं कर पाए, इतना अच्छा प्लेसमेंट नहीं कर पाए। फॉलोथ्रू के अंदर गेंदबाज अच्छी फील्डिंग करते हुए फिलहाल में 22 गेंदों का खेल बचा हुआ, जीतने के लिए 15 रनों की जरूरत है साई रत्न विदर्भ की टीम को जीतने के लिए। बैकफुट पर चले गए थे, अजीबो गरीब गेंद जाते थे। गेंद टपक खाने के बाद थोड़ी सी स्विंग ज्यादा गोरी, हरकत लेती भी बाहर की तरफ निकली है। बल्लेबाज समझ नहीं पाए, अपना बैलेंस नहीं बना पाए थे, बाहर की तरफ ज्यादा चले गए थे। टपक करने के बाद गेंद विकेट कीपर के दस्तानों में। अभी भी जीतने के लिए 21 गेंदों का खेल बचा हुआ है, 15 रन अभी भी मैच के अंदर बनाने हैं। राजेश फिलहाल में दूसरा ओवर कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट, शानदार के शॉट इतना अच्छा गया, मिस्टर गया, गेंद को खेलते हुए पॉइंटर कवर के बीचों बीच 1 रन चुराने का मौका के स्वप्निल तेजी के साथ दूर लगाने के बाद नॉन स्ट्राइक की तरफ जा रहे हैं। रन संख्या कुल मिलाकर 29 का पीछा करते हुए स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हैं 15 रन फिलहाल में बैलेंस में, अभी भी 14 रन बचे हुए गए। ओवर की अगर बात की जाए तो दूसरा ओवर पारी के अंदर चल रहा है। मैच में वापसी का बिगुल बजाना बहुत जरूरी है। बल्लेबाज मैदान के अंदर जी जान लगा रहे हैं। 15 रन 1 विकेट के नुकसान पर। गलत है, सोच का दायरा बिल्कुल छोटा गया है। इस शॉट की कोई जरूरत नहीं थी, सीधे बल्ले से रन आ रहे हैं। बल्लेबाज सोमा नया कुछ करने की कोशिश कर रहे गए। जब युवाओं को हमने नया करते हुए देखा गया, तब इनको फंसते हुए देखा गया। नया करने की कोशिश, 19 गेंदें 14 रनों की जरूरत है। शानदार के कड़क स्ट्रोक है, सीधे बल्ले के साथ खेलते हुए फाइनल की तरफ टप्पा करने के बाद 1 बाउंस 2 बाउंस, गेंद मारने के बाद
मैं देख रहा हूँ महापुरुष पुलिस रत्नागिरी की टीम फील्डिंग कर रही है। इनका कॉन्फिडेंस कहीं तो भी गिरा हुआ लग रहा है। आत्मविश्वास सबसे बड़ी चाबी है। जिंदगी को अगर चलाना है तो आत्मविश्वास की जरूरत है। मैदान पर जीत हासिल करनी है, आत्मविश्वास की जरूरत है। कॉन्फिडेंस, ये वर्ड एक बार फिर देखिए, कॉन्फिडेंस जो है ना, वो एक बार फिर जो इंसान के अंदर आ जाता है ना, तो हर चीज इसको लिए पाना आसान है। आपके पास कॉन्फिडेंस नहीं है, आत्मविश्वास नहीं है, आप जिंदगी में भी हारोगे, मैदान पर भी हारना है। आज महापुरुष पुलिस की बात की जाए तो इनके जो चेहरे के, इनका जो ढंग है, उसके अंदर कॉन्फिडेंस नजर नहीं आ रहा है। अभी भी बैलेंस के अंदर 10 रन बचे हुए गए, 18 गेंदों का खेल बचा हुआ है। स्ट्राइकर गेंद पर आप देख रहे हो स्वप्निल है, नॉन स्ट्राइक गेंद पर सोमा है। सोमा ने 2 चौके लगाए हैं, स्वप्निल ने 1 छक्का इस पारी के अंदर लगाया गया। रन संख्या 19 रन ऑन स्कोरबोर्ड। 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति के बाद ज्यादा बड़ा टोटल नहीं है। जीतने के लिए अभी भी 10 रन बनाने हैं। 18 गेंदे जीतने के लिए 10 रन। माहौल देखिए, सन्नाटे बराबर माहौल है। दर्शक तक लगा कर देख रहे हैं। दर्शकों की ये कार्य सम्राट चषक 2022 की जो पिक्चर है ना, वो बहुत अच्छी लगी। ये पिक्चर है सुपर हिट। आज की तीसरी रात है, तीसरी रात का ये 5वां मुकाबला है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज, नए गेंदबाज विजय आए हैं। विजय अपने ओर से पहला, टीम की ओर से तीसरा ओवर लेकर मुख्य गेंदबाज अपने ओर से पहला ओवर कर रहे हैं। टीम की ओर से तीसरा ओवर लेकर विजय तैयार। गेंदों की बात की जाए तो 18 गेंदे जीतने के लिए कुल मिलाकर 10 रन। राउंड विकेट, विजय तैयार। पहली गेंद स्लोवर गेंद है, खराब गेंद है, सही नसीहत। फाइंड लेके ऊपर से गेंद बाउंड लेके बाहर, स्क्वायर लेके और फाइंड लेके बीचों बीच खेलते में दमदार स्ट्रोक है, वजनदार स्ट्रोक है, क्लासिकल स्ट्रोक है, शानदार। का स्ट्रोक है, खराब गेंद थी, सही नसीहत है। गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया छक्का। स्क्वायर लेग और फाइंड लेग के बीचों बीच खेलते हुए 4 रनों की जरूरत है। अभी भी ये भी खराब है, पीछे की तरफ खेलते हुए खेल समाप्त, मुकाबला समाप्त। दमदार स्ट्रोक मैदान के अंदर गए। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर चौका। इन्होंने कहा गए हम वादे नहीं इरादे लेकर आए गए, मैदान किसी का भी हो, धमाका हम विदर्भ वाले करने वाले। खेल समाप्त होता हुआ गाने का समारोह है। कांग्रेचुलेशन, बहुत अच्छा मैच मैदान के अंदर।